अकोला लोकसभा मतदारसंघाबाबत सर्व राज्याला उत्सुकता लागलेली आहे. कारण वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाते की नाही हा प्रश्न असताना प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी इथे जाहीर झाली आहे आणि भाजपचा उमेदवार जे आहे ते जाहीर झालेला आहे. मात्र काँग्रेसचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडे जातो की ठाकरे गटाकडे जातो हाही प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. आपल्यासोबत काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांपैकी एक असलेले डॉक्टर अभय पाटील आहेत. दादा, तयारी गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही ताकदीने करता आहात. आणखी ग्रीन सिग्नल जो तो पक्षाकडून मिळालेला नाही. पहिली गोष्ट उमेश दादा, तयारी ही 5-6 महिन्याची नाही, हे जवळपास 30 वर्षाची माझी इन्व्हेस्टमेंट आहे इथं समाजामध्ये, लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये. त्याच्यानंतर मी आज लोकसभेचा विचार करतो आहे. आज इथं महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट राहील. तो शिवसेनेचा असू शकतो, काँग्रेसचा असू शकतो किंवा राष्ट्रवादीचाही असू शकतो, कोणत्याही पक्षाचा असू शकतो. पण मी ॲज अ कॅन्डिडेट म्हणून माझी पूर्ण तयारी या लोकसभा मतदारसंघात झालेली आहे. महाविकास आघाडी जे काही ठरेल, मला वाटतं 1-2 दिवसात होऊन जाईल. मग कॅन्डिडेट कोणतंही असो, काम हे महाविकास आघाडीचं करायचं आहे, त्या विचारधारेचं काम करायचं आहे. जो कोणी कॅन्डिडेट राहील आम्ही त्याच्या पाठीमागं पूर्ण ताकदीनिशी राहू आणि महाविकास आघाडीचा विजय करू असा निर्धार इथं बहुतेक तिन्ही पक्षाच्या लोकांनी केलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुमचा वैयक्तिक संपर्क प्रत्येक गावात आहे. तुमचं एक पूर्ण प्रचार जो दौरा आहे तोही पूर्ण झालेला आहे. लोकांशी बोललात, काय तुम्हाला महत्वाचे मुद्दे वाटलेत? नाही, अकोला इथं महत्वाचे मुद्दे, जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एक तर हा जिल्हा बिलकुलच डेव्हलप नाही आहे. मागच्या 25-30 वर्षापासून इथं डेव्हलपमेंट नाही आहे, कोणता उद्योगधंदे नाही आहेत इथं. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या खूप समस्या आहेत, शेतकऱ्यांना अनेक प्रॉब्लेम आहेत. नापिकी आहे, तेवढं टेक्नॉलॉजिकली त्यांना काही उपलब्धी नाही आहे. गारपीटचे प्रश्न आहेत, अतिवृष्टीचे प्रश्न आहेत, ते सॉल्व्ह केले जात नाही. शेतकऱ्यांचा भाव नाही आहे इथं शेतकऱ्यांच्या मालाला, आणि त्यांची खूप आहे. युवकांसाठी इथं बेरोजगारी आहे, अनेक समस्या. एज्युकेशन सिस्टीम पाहिजे तितकी व्यवस्थित नाही आहे. ग्रामपंचायतच्या शाळा असतील व्यवस्थित, म्हणजे आज जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते मागच्या 10-15 वर्षापासून 20-25 वर्षापासून इथं कम्प्लिटली कोलमडलेलं आहे. आज जवळपास नाही म्हटलं तर 2-2.5 वर्ष झाले इथचे कॉर्पोरेशनचं सुद्धा इलेक्शन नाही आहे. आणि अकोला सिटी जर पाहिलं त्याच्यापेक्षा तर मग बारामती वगैरे सारखे सिटीज जे असतील तेही खूप चांगले आहेत. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की काल शिवसेनेच्या ठाकरे गटानेही दावा केला अकोला लोकसभेसाठी. या गोष्टीकडे कसं पाहता तुम्ही? नाही, हे पहा, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये परिपक्वता असली पाहिजे. त्यांचा अधिकार आहे, तो प्रत्येकाचा अधिकार आहे. पक्षाचा त्यांचा निश्चितपणे अधिकार आहे, त्यांना तिकीट मागायलाच पाहिजे. मी तर म्हणेन जितकं जास्त सगळेजण या प्रक्रियेत येतील तितकी लोकशाही बळकट होईल. लोकशाहीमध्ये कधीही हुकुमशाही नाही चालू शकत, आदेश नाही चालू शकत. प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांनी प्रयत्न करावे, मेहनत करावी, आणि जे वरिष्ठ मंडळी डिसाईड करते, जो योग्य कॅन्डिडेट असेल तो त्याच्यातनं समोर येईल, जो सिलेक्ट होईल त्याची सगळ्यांची जबाबदारी राहील. प्रश्नच नाही आहेत. शिवसेनेचा अधिकार आहे, काँग्रेसचा, राष्ट्रवादी असेल त्यांचाही अधिकार आहे. कॅन्डिडेट फक्त सक्षम असावं, हुशार, शिकले, सुशिक्षित असावं, त्याला देशाचे, समाजाचे, लोकल प्रॉब्लेम, राष्ट्रीय पातळीचे प्रॉब्लेम सगळे माहीत असावे. कॅन्डिडेट सक्षम असावं, चांगलं असावं, फक्त एवढीच हे आहे. पण अधिकार प्रत्येकाला आहे. लोकशाही बळकट करण्याचा हा चांगला आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तो कधीही बंद करायला पाहिजे नाही. 2 उमेदवार ठरले. प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी त्यांनी 6 महिन्याआधी जाहीर केलेली आहे. अनुप धोत्रेंची उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे. या दोघांच्या लढतीत तुम्ही तिसरा उमेदवार म्हणून, संभाव्य उमेदवार म्हणून या लढतीत तुम्हाला स्वतःला कसं पाहता तुम्ही? एक म्हणजे मी जवळपास मागच्या 30 वर्षापासून इथं समाजामध्ये आहे. मी नेहमी समाजाचे सामाजिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, राजकीय कार्यक्रम असतील, आंदोलनं असतील, लोकांच्या समस्या असतील, प्रत्येक वेळेस जाणे, कलेक्टरकडे जाणे, तहसीलदारकडे जाणे, गाजावाजा न करता हळूहळू माझं 30 वर्षापासून काम चालू आहे. प्रत्येक गाव फिरणारा बहुतेक मी एक कॅन्डिडेट आहे. मला पूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायती, प्रत्येक ठिकाणी मी जातो, भेटतो, लोकांशी बोलतो, आणि मी सगळ्यांशी तिथं सुपरिचित आहे. लोकांच्या समस्या सॉल्व्ह करतो आहे. कोविडच्या वेळेसही आम्ही भरपूर काम केलेलं आहे. मग इथं शिवजयंती असतील, संभाजी जयंती असेल, त्याच्यानंतर तुकाराम बीचचा कार्यक्रम असेल, रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, इथं काही स्पोर्ट्सचे इव्हेंट असतील, फुटबॉलचे मॅचेस असतील, तर प्रत्येक काहीही असो त्याच्यात मी सहभागी असतो. आणि 2 कॅन्डिडेट्स जे आहेत
त्याच्याबद्दल तर मला काही बोलायचं नाही, फार काही बोलायचं नाही आहे. पण कॅन्डिडेट्सनी किती काम केलेलं आहे, त्याची काय हे आहे, हे लोकांनी विचार करायचा. तो 4 लोकांपुढे उभा राहून त्यांच्यासमोर बोलू शकतो का? त्यांच्या समस्येचं निराकरण करू शकतो का? 25-30 वर्षापासून त्यांचा आलेख लोकांनी पाहावा, की त्यांनी काय केलेलं आहे, कुठं केलेलं आहे. त्यांच्याकडे राजकीय वारस आहेत, त्यांच्या वारसदारांनी काय केलेलं आहे, हे सगळं लोक पाहतील. आज ह्या सगळ्या गोष्टीचा निश्चित जिल्ह्यामध्ये विचार होईल, असं नाही की नाही होणार आहे. शेवटचा छोटा प्रश्न विचारतो. पक्षानं म्हणजे महाविकास आघाडीला कोणते दोन्ही तुमचे तिन्ही घटक पक्ष आहे, उमेदवाराबद्दल लवकरात लवकर निर्णय घेऊन उमेदवार जाहीर करावा असं अपेक्षा आहे का? कारण कामाला लागतील उमेदवाराला. नाही, अशी अपेक्षा लोकांची जरी असली आणि कार्यकर्त्यांची जरी असली तर तसं नको. उमेदवार निवड करताना मला वाटतं पूर्ण वेळ दिला पाहिजे, योग्य उमेदवाराची निवड झाली पाहिजे, त्याची पूर्ण पडताळणी झाली पाहिजे, समाजाच्या प्रत्येक घटातनं त्याची माहिती घ्यायला पाहिजे, त्याचं कॅरेक्टर, त्याचं वर्क, त्याची कामं, त्याचे असलेला जनसंपर्क, याचा पूर्ण माहिती घेऊन. नाहीतर मग उमेदवार देऊन मग नंतर पश्चाताप नको व्हायला. तर त्यामुळे थोडा डिले झाला तरी काही हरकत नाही आहे. ती पक्षाची प्रणाली असली पाहिजे आणि 3 पक्ष आहे तर निश्चितच काही ना काही त्याच्यावर मतं प्रत्येकाला व्यक्त करावे लागतात आणि त्याच्यातनं जो डिसाईड झाला थोडा वेळ झाला तरी चालते. पण जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी आपले प्रयत्न नाही सोडायला पाहिजे. आपल्यालाच उमेदवारी भेटली तरच काम करायचं, नाही भेटली तर करायचं नाही, ही विचारधारा नाही. माणूस उभा राहत नाही, एक विचारधारा उभी राहत असते. ज्याला भेटेल निश्चित तो नशिबान असतो, पण समजा नाही भेटलं तर व्यक्ती उभा नसतो. केव्हाही लक्षात ठेवा, एक विचारधारा, त्या विचारधारेला पोषक करायचं असतं. त्याच्यामुळे कॅन्डिडेट कोणी येऊ, केव्हाही येऊ, त्याच्यासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत. उमेदवार नाही तर विचारधारा या मतदारसंघात लढणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतलं तिकीट कोणालाही मिळो, सर्वांनी एक दिलानं काम करत पक्षाचा आणि विचारांचा झेंडा अकोल्यावर फडकावा अशी अपेक्षा डॉक्टर अभय पाटील यांनी व्यक्त केली आहे. उमेश रवणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.